Okay, so warm welcome once again. Good evening, Sagana. I hope I'm audible, everybody. I'm audible. Yeah. प्रार्थना करूया आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. Gently inhale, gently exhale. Focus on the inhalation and the exhalation. Be aware of a lot of light around you. This light is passing through your entire body, from the top to the bottom, from the right side to the left side, from the left to the right, पुढून मागे, मागून पुढे, पूर्णपणे सगळीकडे लाईट आहे. शरीरातून आरपार जाते. स्माइल. प्रार्थना करूया. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, सगळे थोर संत, ऑल द होली सेंट्स, सगळे सद्गुरू, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, माझे सद्गुरू मास्टर चोआ कुक सुई, all the great ones, to angels of love, prosperity, abundance, success, to lords of karma. We invoke your blessings today to help us understand the power of forgiveness, to help us understand the sweetness in life and maintain it forever. Thank you. To all of you, good evening. I welcome you all for this session. After Diwali, I think we are meeting first time. सगळेजण व्यवस्थित असे जमलो होतो आपण, राईट? या खूप सारे मला ओळखीचे चेहरे आता परत दिवाळी सण साजरा करून आलेले दिसत आहेत. व्हेरी गुड. प्रसाद गवई, फर्स्ट टाइम. प्रसाद, वेलकम. प्रसाद वर्क्स विथ मी इन माय कंपनी. वैशाली भुळे आज मला दिसत आहेत. आय एम व्हेरी हॅपी टू सी हर ऑल्सो. ओके, गुड. आणि मनीषा मावशी पण मला दिसत आहेत. सो इट्स व्हेरी गुड टू सी ऑल ऑफ देम अगेन. सो आजच्या सेशन मध्ये आपण म्हणतोय की फॉरगिव्हनेस आणि स्वीटनेस. काही जणांचं आपलं शुक्रवारी सेशन मिस झालं होतं आणि तुम्ही मला काल परवाच्या सेशन मध्ये कधी मला भेटला, काल भेटला होता संध्याकाळी काही जण, राईट? तर एक असं तुमच्याकडनं की मे बी सेशन थोडंसं रिपीट करावं, थोडं रिव्हिजन करावं, असे तुमच्याकडनं रिक्वेस्ट पण होती. सो आय थॉट त्याचा सगळ्याचा एक संगम घ्यावा आणि फॉरगिव्हनेस फॉर स्वीटनेस घ्यावा. आर यू रेडी? राईट. सो ह्याचा जो संदर्भ आहे याला क्रेडिट याचं जे आहे ते ऑब्व्हियसली फ्रॉम द टीचर मास्टर चोआ कुक सुई आणि त्यांचे जेवढे सगळे लोक प्राणिक प्रचार करतायत, एक्सपेरिमेंट्स करतायत, मंत्रांचा जागर करतायत किंवा मंत्रांवरनं कसं हिलिंग होऊ शकतं याचे वेगळे सेशन्स घेत आहेत. त्यातना एक भाग म्हणून आपण काही मंत्रांचा जप करणार आहोत. ती सिक्रेसी मेंटेन ठेवून कुठेही न उलगडता फक्त हिलिंग या माध्यमातून आपण त्याचा वापर करणार आहोत या सेशन मध्ये. आणि या सगळ्याची जी मधुरता आहे, राईट, जेव्हा आपण आपल्या डायफ्राम वरती असतो आणि काही जण त्या दिवशी तुमच्यापैकी होती आणि जी मधुरता आपण अनुभवली डायफ्राम वरती आणि त्यातनं जे हलकेपणा आला, तर असं वाटलं की काही जणांचे चेहरे बघून मला वाटत होतं, इन्क्लुडिंग माझं स्वतःचा, मला असं वाटलं की यातनं परत येऊ नये, असंच वाटलं या स्टेजला राहावं. राईट राईट असं वाटलं आपल्याला जे त्या सेशनला होते. यू हॅव द सेम फिलिंग. या. सो कुठलाही विलंब न करता आपण स्ट्रेट जाणार आहोत. याचं सौजन्य या सगळ्या व्हिडिओचं युट्यूब आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बनवलाय त्यांचे सुद्धा तेवढेच आभार. राईट. सो सगळ्यांना ज्याचं त्याचं क्रेडिट देत देत आपण पुढे जातोय. आणि लेट मी bring this on the screen right now for all of us. Why diaphragm? What has diaphragm got to do with forgiveness? हे कसा ह्याचा आपण मेळ घेणार आहोत, का घ्यायला हवा? Okay, so all of that we will just quickly understand this in the next 1 minute.
पण त्याआधी हा व्हिडिओ मला सुरू करायच्या आधी आय वॉन्ट यू ऑल टू टॅप युअर हार्ट चक्र. हार्ट चक्र टॅप करा. टॅप हिअर ऑन युअर हार्ट चक्र. या अगदी हळुवारपणे, ठोकू नका. जस्ट बी माइल्ड, बी सॉफ्ट. राईट, स्माइल, स्माइल, स्माइल. Now, on the screen, I'm going to show you जे आपलं हार्ड आहे, जे बरगडी जिथे आहे आपली, राईट. सगळ्यांना ही स्क्रीन दिसते माझी. या पॉइंटला मी पॉज करतोय, थोडस मागे घेतोय, थोडस अजून मागे घेतोय. या हा पॉइंट दिसतोय सगळ्यांना. काही जण आपण मोबाईल मध्ये आहात, जरा थोडस वाकून पहा बरं. राईट, हा पॉइंट आहे, करेक्ट. हा पॉइंट आपल्या रिअल चेस्टला म्हणजे बरगड्यांना थोडासा पॉइंट फील करायचा प्रयत्न करा. राईट, चेस्टचा तो हा छोटासा पॉइंट आहे, तो फील करायचा प्रयत्न करा. येस, फील दॅट पॉइंट. फील दॅट पॉइंट. व्हेरी गुड. फील दॅट पॉइंट ऑन युअर चेस्ट. दिस इज द पॉइंट. आता जे प्राणी केलिंग शिकले, इथे एक विशिष्ट चक्र असतं आपल्याला, आणि इथे एक चक्र असतं, बरोबर आहे. आता नीट हा पुढच्या 1 मिनिट आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला करायचं काय आहे. ओके, सो दिस इज द डायफ्राम. डायफ्रामची मुवमेंट जर आपण बघितली तर तो किती कसा वरती जातोय खाली जातोय बघा. आणि त्याला सुरक्षा असलेलं जे आपल्या बरगड्यांच्या भोवती सुद्धा हे जे लेयर्स आहेत, मसल्सचे लेयर्स आहेत, ह्याच्या आतमध्ये तो सुरक्षित आहे. पॉज. बघा, हा पॉइंटला आपण सगळ्यांनी हात लावला. ही लिव्हर दिसते सगळ्यांना, राईट. ओके, गुड. लार्ज स्मॉल इंटेस्टाईन, करेक्ट. या छातीच्या बरगड्या, हाता, हे सगळं दिसतंय. इथे थायरॉइड आहे आपला, राईट. हा पॉइंट आहे, याच्या खाली तो येतो आणि परत वर जातो. त्यामुळे इकडे काय खराबी असली किंवा इथे काही इमोशन्स आपले व्यवस्थित नसले समजा, तर सगळ्यात पहिले नादुरुस्त होतो तो डायफ्राम, आणि म्हणून आपल्याला हुंदके लागतात, म्हणून आपल्याला जड वाटतं, म्हणून आपला श्वास कोंडतो. तो ऍक्च्युली इथे या पॉइंटला होतो. तर नीट पहा, बघा. क्लिअर होत आहे? These are mechanics of breathing, right? हा जो डायफ्राम आहे, आता सगळ्यांना आय एम शुअर की लक्षात येत आहे, लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन करतो, फॉरगिव्हनेस करतो, आपण म्हणतो की मला खूप शांत वाटतंय, तेव्हा तो असा 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 चालणारा डायफ्राम जो आहे, तो असा चालायला सुरुवात होतो. एक लयबद्ध पद्धतीने तो चालायला सुरुवात होतो. आणि जेव्हा तो लयबद्ध पद्धतीने चालतो, लयामध्ये चालतो, तेव्हा जेव्हा अशा पद्धतीने तो चालायला लागतो, त्याला मी शब्द आपण मागच्या वेळी म्हणतो हार्मोनियस. जेव्हा तो असा हार्मोनियसली चालतो डायफ्राम, तेव्हा काय होतं की तेव्हा आपल्याला आपण म्हणतो की मला खूप छान वाटतंय, मला खूप आनंदी वाटतंय, मी खूप शांत वाटतंय, मला खूप हलकं वाटतंय, असं वाटतंय की असंच. आणि त्या फिलिंगला आपण स्वीटनेस म्हणतो. So are you ready for this sweetness?
येस, आर यू रेडी टू एक्सपिरियन्स दिस स्वीटनेस, राईट? सो मनात फक्त आता संकल्प करा, डोळे बंद, जीभ आपली टाळूला असेल, कनेक्ट टू द पॅलेट. एकदा आपण त्या चेस्टला जे टोक आपण पाहिलं होतं बरगड्यांचं, एकदा तिथे फक्त हात लावा, स्मरण करा आणि डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी डायफ्रामला बघण्याचा प्रयत्न करा. स्माइल. Just look at the diaphragm with the eyes of your mind. Inhale and exhale slowly. पहा बरं आपला जो तुमचा डायफ्राम आहे, हाऊ इज इट रनिंग? मनात विचारांचं काहूर आहे का? जेवढे विचार आहेत तेवढा तो फास्ट भट्टीसारखा चालत राहील. त्यामुळे जो गोंधळ आहे तो अधिक वाढत जाईल किंवा वाढत असतो आणि मग आपण बऱ्याच वेळेला सहज म्हणतो की मला सुचत नाही. ओपन युअर आईज. येस, असं होतं आपल्या बऱ्याच वेळेला की वी डोंट नो व्हॉट हॅज टू बी डन. आपल्याला सगळं आपल्या उत्तर आपल्या भोवतीच असतात, आपल्याकडेच असतात, पण कधी कधी असं होतं की वी डोंट नो, वी डोंट रिअलाइज अरे हे उत्तर माझ्याकडेच आहे. आर यू अंडरस्टँडिंग? पण बऱ्याच वेळेला, आणि दिस इज अ व्हेरी व्हॉट यू से, खूप छान एक्झाम्पल आहे. मला असं वाटतं की हे एक्झाम्पल माझ्या मनावरती ज्यांनी कोणी कोरलं होतं तसंच मी आता तुमच्या मनावरती कोरायचा प्रयत्न करणार आहे, राईट? कधीही लक्षात ठेवायचं की वाघ हा व्हेजिटेरियन नाहीये. वाघोबा हा व्हेजिटेरियन नाहीये. वाघ म्हणणार तरी पण खाईल, वाघोबा म्हटलं तरी पण खाईल. येस ऑर नो? वाघ हा नॉन व्हेजिटेरियन आहे. याचा अर्थ काय की आपण फॉरगिव्हनेस करत असताना आपण आपल्यासाठी फॉरगिव्ह करतो आहे. समोरचा चेंज होईल इज इक्वल टू वाघ व्हेजिटेरियन होईलची आपण विचार करतोय. अहो कसं शक्य आहे? आणि वाघ व्हेजिटेरियन व्हावा आणि तो गवत खावं अशा अपेक्षेने आपण जर फॉरगिव्हनेस करत असाल तर मग आपण सतत त्या भावनेवरती फॉरगिव्हनेस करतोय किंवा त्या भावनेवरती आपण सतत चिंतन करतोय. आपण ऍक्च्युली मेडिटेट करतोय की हा माणूस बदलेल तेव्हा मी बदलीन. नाही 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 नाही. हा बदलेल, हा चेंज होईल जेव्हा कधी बदलायचं तेव्हा बदलेल. मी आत्ता बदलणार आहे, आत्ता या क्षणाला, आणि गोइंग फॉरवर्ड मी बदलत राहणार आहे स्वतःला. मी माझ्यातला वाघोबा जो आपण नवरात्रीमध्ये समजून घेतला होता, राईट? नवरात्रीचे सेशन आहे युट्यूबवरती, तुम्ही ऐकू शकता जे मिस झाले ज्यांचं. तर ती पूर्ण सिरीज आहे आपली नवरात्रीची, ऐका. वाघ लक्षात येईल, वाघावरती ती कशी बसली, का बसली ते लक्षात येईल आपल्याला, राईट? सो कमिंग बॅक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे आपण काय लक्षात ठेवायचं की मी फॉरगिव्हनेस माझ्यासाठी करतो, मी मेडिटेशन माझ्यासाठी करतो, मी ध्यान माझ्यासाठी करतो. हे जेव्हा मी माझ्यासाठी करतोय, आपसुकपणे आपल्याकडे एक ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात येईल की ओके, मी आता ज्ञानी होतोय. आणि जो ज्ञानी आहे, विजडम त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तो ऑटोमॅटिकली जेव्हा विजडम प्रॅक्टिस करतो तेव्हा त्याला लक्षात येते की ओके ठीक आहे यार, दे विल टेक लिटिल टाइम, इट्स ओके, आपण फॉरगिव्ह करून पुढे जाऊ. कारण आपलं लक्ष मोठं आहे. लक्ष मोठं आहे. जर लक्ष मोठं असेल तर आपण त्या लक्षात जे आपले गोल आहे त्याच्याशी आपण संलग्न राहत राहू, हमेशा आपण असू. राईट? क्लिअर होते सगळ्यांना? सो डायफ्राम प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. डायफ्राम बघा, समजा एखाद्या वेळी जेव्हा आपलं पोट खराब होतं इमोशन्समुळे, तिथे सुद्धा एक चक्र आहे, त्याच्या वरती सुद्धा एक चक्र आहे. आणि जो वरचं जे चक्र आहे छातीशी जस्ट खाली, जे मगाशी तुम्हाला जो पॉईंट दाखवला, बरगड्यांच्या मध्यभागी एक चक्र आहे. आणि ते चक्र समजा जर खराब झालं, ते नादुरुस्त झालं, तर सगळ्यात पहिले इफेक्ट होतो तो डायफ्राम. नंतर इफेक्ट होतो ते आपली डायजेस्टिव्ह सिस्टम, आणि नंतर इफेक्ट होतं हे सगळं पूर्ण घशाचा भाग. आपल्याला अगदी आरामात आपल्याला आसपासचे आपले लोक सांगू शकतील मला प्रचंड ऍसिडिटी होते.
हे दर्शनीय स्वरूपातलं आजार आहे. पण हे बऱ्याच काळ असं जर असं होत राहिलं तर खाली लिव्हर किती जवळ आहे बघितलं आपण. त्या लिव्हरवरती जेव्हा इफेक्ट, लिव्हर फंक्शन्स मोर दॅन 400 फंक्शन्स आहेत लिव्हरचे, 400 पेक्षा अधिक कार्य लिव्हर सतत करत असते. एका वेन मधनं रक्त हार्ट मधनं घेते, दुसऱ्या वेन मधनं खाली देते, नंतर पोटातनं सुद्धा एक तिला वायर येते ती लिव्हर पर्यंत, आणि ते आपण जे काही जेवतो खातो ते सगळं ती तिथे प्रोसेसिंग युनिट आहे ते आपलं मोठं. मग जर आपण अशा पद्धतीने फॉरगिवनेस जर समजा आपण डिस्टर्ब मनाचे राहिलो, तर मग सगळ्यात पहिले हा डायफ्राम जो आहे हा आपल्याला श्वास घ्यायला कमी जास्त प्रमाणात, जेव्हा त्याचं रिदम चुकतं, कमी होतं, रिडक्शन होतं, तेव्हा तो डायफ्राम इट क्रिएट्स. बऱ्याच वेळेला आपण सांगतो मला डोकं दुखत आहे, असं होतं आपलं, राईट. ऍसिडिटी, डोकेदुखी हे सोपे सोपे आजार सगळीकडे दिसतात का नाही? येस, बऱ्याच लोकांना होतात का नाही? येस. काही जण म्हणतात की खाण्याने होते, हो होत असतील खाण्याने, पण 95% आजार हे मानसिक असतात, सायकोलॉजिकल असतात. त्यामुळे मनावरती किंवा मनाच्या याच्यावरती, इमोशन्स वरती जर इमोशनली माणूस डिस्टर्ब असेल तर अगदी त्यांनी सगळ्या गोळ्या जरी घेतल्या तरी सुद्धा लवकर बरं होणं जरा थोडं कष्टाचं आहे. क्लिअर होत आहे, राईट. सो फॉरगिवनेस करत असताना तुम्ही आता आपण 1.5-2 वर्ष फॉरगिवनेसची प्रॅक्टिस करतोय, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फॉरगिवनेस आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे या सगळं जे जे आपल्याला जेव्हा जेव्हा ऍप्लिकेबल असेल तेव्हा तेव्हा ते तसं तसं तुम्ही ऍप्लिकेबल तसं तसं फॉरगिवनेस करा. त्यामुळे एखाद्याला समजा थायरॉइडचा त्रास होत असेल तर त्यांनी घशावरती लक्ष केंद्रित करून जी थायरॉइडची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीवरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही आय फॉरगिव्ह यू आणि यू फॉरगिव्ह मी म्हणत राहिलात तर तिकडची एनर्जी चेंज व्हायला सुरुवात होईल, and you will see a improvement in your thyroid problem. Same is for pancreas. डायबिटीस पूर्णतः बरा होऊ शकतो, झालेला आहे, मी स्वतः बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. पेशंट्स मला माहिती आहेत मागच्या 5-6 वर्षातले जे पूर्णतः त्यांच्या गोळ्या बंद झाल्या. So when you focus on your pancreas, you focus on your liver, and you continue to do forgiveness, you continue to do healings, miraculous changes. Of course, गोळ्यांची साथ असलीच पाहिजे. वर्षात बरा होणारा माणूस 2 महिन्यात बरा होतो, 3 महिन्यात बरा होतो. You save money. Yes. Are you ready? या. सो आता मी काय करणार आहे, मी आपल्या सगळ्यांसाठी ओंकार करणार आहे. ओके. आणि ओंकारातना मी आपण सगळ्यांनी जीभ टाळूला लावायचे आणि ओंकारातना मी तुम्हाला एका शीतल, मी तुम्हाला काही सूचना देत राहणार आहे आणि स्वतःला सैल सोडत जायचं. जसं जसं तुम्ही स्वतःला सैल सोडत असणार आहात तसा तसा व्हिज्युअलाइज करायचंय की आपला डायफ्राम जो आहे तो अत्यंत हळू खाली येतोय. स्क्रीनवरती पहा. Just going very softly. Very softly. Right? So when you see this movement of the diaphragm, कधीही कुठेही केव्हाही आपण ऑफिसमध्ये असाल, बसला असाल, जस्ट व्हिज्युअलाइज करा आपलं डायफ्राम. कष्ट होणार आहे, कठोर प्रसंग येणार आहे, आपण विचलित होणार आहोत 100%. येस. किती पटकन परत येतोय हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. राईट. सो आर यू रेडी? या. क्लोज युअर आईज. स्माइल. ज्यांनी चष्मे घातले त्यांनी चष्मा काढा, फक्त बघता चष्मा घालणार आहे. Inhale and exhale slowly. डायफ्राम वर लक्ष. मनात संकल्प, सगळा ताण मी आता रिलीज करतो, या क्षणाला रिलीज करतो. Visualize a ball above your head area, 1 feet above your head area. एक पांढरा शुभ्र लख चमचमणारा एक
1 फूट रुंद असलेला बॉल आपण इमॅजिन करा. त्या बॉलकडे पहा आपल्या मनाच्या डोळ्याने आणि म्हणा थँक्यू फॉर द हिलिंग. इनहेल आणि एक्सेल स्लोली. आपलं चित्त लागत चाललंय. आपली जीभ टाळालाच असणार आहे. आपण फक्त ऐकायचंय आणि डायफ्रामवर लक्ष केंद्रित आहे आपलं. डायफ्रामवर लक्ष केंद्रित. जस्ट लेट गो. डायफ्रामच्या थोडस 1 इंच खाली लक्ष केंद्रित. ओ जस्ट लेट गो. स्वतःला सैल सोडा. कुठल्याही प्रकारचा ताण तणाव चिंता जर आपल्या मनात असेल तर ही ती संधी आहे. लेट गो. कोणाविषयी आपण द्वेष, मत्सर, राग, कुठल्याही प्रकारचा अपमान आपण अजूनही जर आपल्या सिस्टम मध्ये आपल्या शरीरामध्ये ठेवला असेल, या ओंकारात तो विलीन करा. बऱ्याच वेळेला आपल्या काही भावना आपल्याला व्यक्त करायच्या असतात, काही बोलायचं असतं, पण समोरच्याची ऐकण्याची मनस्थिती आणि आपली परिस्थिती ही बऱ्याच वेळेला नसते. अशा वेळी ह्या गुदमरलेल्या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिले परिणाम होतो तो आपल्या डायफ्रामवरती. असे सगळे पेंटअप इमोशन्स रिलीज करा. याचा त्याग करा. आपल्या मनाच्या डोळ्यांनी स्वतःला आरशात बघा. आरशातली व्यक्ती म्हणजे इनर सेल्फ आहे, स्वतः आपण आहोत. आणि त्या इनर सेल्फला सांगा
ज्या या इमोशन्स पकडल्यात त्या रिलीज कर म्हणा. या माझ्या काहीच कामाच्या नाही आहेत. कोण मला काय बोललं, माझा अपमान केला, मला रागाने बोललं, मला टोकून बोललं, माझं आर्थिक नुकसान केलं, माझं शारीरिक माझ्यावरती काही कमेंट्स केले, मला दुखापत केली, अशा कुठल्याही प्रकारच्या भावना या मी ज्या आरशातल्या व्यक्तीला सांगा, अशा कुठल्याही प्रकारच्या भावना जर तू पकडून ठेवल्या असशील तर या क्षणाला रिलीज कर. आरशातली व्यक्ती ही आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. $60 ट्रिलियन सेल्स ऑफ द बॉडी. त्यांना सगळ्यांना सांगा, मी आनंदी राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि मी त्या प्रक्रियेत आहे. त्याच्यासाठी मी विविध प्रकारच्या उपाययोजना, ट्रीटमेंट्स, सेशन्स अटेंड करत आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असं त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना म्हणा की रिलीज ऑल पेंट अप इमोशन्स. जस्ट लेट गो. स्वतःला अत्यंत सैल सोडत राहा. जेवढ्या वर्षांचा, कधी कधी काही जन्मांचा आपण एक वेटोळा आपल्या काही चक्रांवरती भार देतो, सिस्टमवरती भार देतो, आज मोकळा करतात. पण आय लेट गो. पुन्हा एकदा लक्ष केंद्रित छातीच्या बरगड्यांच्या बरोबर मध्यभागी. इनहेल आणि एक्सेल स्लोली. एका विशिष्ट आवाजात मी आता मंत्राचा जप करणार आहे. स्वतःला अत्यंत सैल सोडा. आपण आनंदी होण्याच्या प्रक्रियेत आहोत. आनंद अनुभवाच्या आधी लॉ ऑफ एम्प्टीनेस आपण प्रॅक्टिस करतो. रिलीज. पाठीच्या मध्यभागी रिलीज. घशाच्या थायरॉइड ग्लँड रिलीज. निगेटिव्ह इमोशन्स. स्वतःला सैल सोडत राहा.
लिव्हरवर लक्ष, रिलीज. निगेटिव्ह इमोशन्स रिलीज. अत्यंत सही सोडत राहा. पाठीच्या मागच्या भागामध्ये 2 किडन्या ज्या आपल्या आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित. राईट साइडची किडनी. रिलीज. Visualize kidneys are getting cleansed. Left kidney concentrate. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित. डाव्या हाताने डोक्याच्या मध्यभागी हात लावा. आपली जीभ टाळाला आहे. हात खाली ठेवा. आता फक्त मनाने कॉन्सन्ट्रेट करा डोक्याच्या मध्यभागी. स्वतःला सही सोडत राहा. पुढची 2 मिनिटं आपल्याला काही सूचना मिळणार नाहीये. जस्ट लेट गो.
Gently return back to your body. Smile. स्वतःला सैल सोडत असताना जो आनंद आहे, तो आनंद जो आपण आता अनुभवतोय, तो अत्यंत मधुर आहे, जॉयस. इट इज स्वीट. स्वतःला सैल जेव्हा आपण आता सोडतोय, या ओंकारातनं जे दुःख आपण निवारण केलंय, खाली जे राहिले ती मधुरता, जे आपण आता सध्या अनुभवतोय, आपलं कॉन्शियस माइंड व सबकॉन्शियस माइंड या दोन्ही अंगणांमधला असलेला जो बांध आहे, तो आता एकरूप झालाय. ज्या व्यक्तींनी आपल्याला दुखवलंय, ते दुःख आपण या ओंकारात विलीन केलंय. आज आपण हायर लेवलचा फॉरगिवनेस करणार आहोत. सो आपला हात तसाच असेल, मोकळेच असतील आपले हात, प्लेसिंग पोझिशन मध्ये नसणार आहेत आपले हात. आज कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडच्या अंगणात आपण असणार आहोत. ते अंगण आपल्याला माहिती आहे आणि त्या अंगणातनच आपण सांगणार आहोत, आय फॉरगिव्ह ऑल ऑफ यू. यू आर फॉरगिवन. मी तुम्हाला सगळ्यांना माफ करतो आहे. हो, मला खूप त्रास झाला होता, पण हळूहळू मी रिकव्हर करतो आहे. फॉरगिवनेसची प्रॅक्टिस अद्भुत आहे. यातना जो मला आनंद मिळतोय तो अद्भुत आहे. असाच आनंद तुम्हाला सगळ्यांना मिळू दे, अशी त्या सगळ्या व्यक्तींना ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला आहे, ज्यांनी आपल्याला अपमान केलेला आहे, कठोरतेने निष्ठुरतेने आपल्याशी वागले असतील, अशा सगळ्या लोकांना परमेश्वर, आय फॉरगिव्ह ऑल ऑफ देम. You are forgiven. You are completely forgiven. स्वतःला सुद्धा माफ करा बरं. आरशातल्या व्यक्तीला माफ करा. म्हणा, आय एम सॉरी. आरशातली व्यक्ती आपल्याशी बोलतेय, सबकॉन्शियस माइंड बोलतोय आपल्याशी. म्हणा, आय एम सॉरी. सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगतं, आय एम सॉरी. I am sorry for holding on to these emotions for such a long period of time. I am sorry. आपल्याला सांगताय, I am sorry. आपण सांगा त्यांना, इट्स ओके, वी ऑल मेक मिस्टेक्स. अज्ञानाच्या पोटी बऱ्याचशा चुका होत राहतात. समजूत काढा त्या इनर सेल्फची. आज चिल्ड्रन्स डे आहे. तो आपला इनर चाइल्ड आहे. आपलं अंतर्मन म्हणजे आपलं बाळपण. इट इज लाईक अ चाइल्ड. टेल दिस टू द इनर चाइल्ड, इट्स ओके. सगळेजण चुका करतात. अज्ञान असतं, कधी कधी राहून जातं, नाही समजत. आपल्याला अत्यंत तो इनर सेल्फ आहे, तो त्याला टाहो फुटलाय, तो जणू काही रडतोय, म्हणतोय, इतकं मला बरं कधीच नव्हतं वाटलं जेवढं आज वाटतंय. आपल्याला सांगतोय, प्लीज मला माफ कर. विज्युअलाइज करा, इनर सेल्फनी जो आपला एक चाइल्ड आहे आतमध्ये, इनर चाइल्ड इन अस,
त्यांनी ज्या घट्ट पकडून ठेवलेल्या ज्या इमोशन्स होत्या त्या आज मोकळ्या झाल्या. जो खग्र आवाजातला ओंकार होता त्या आवाजामध्ये त्या सगळ्या इमोशन्स वाहून गेलेल्या आहेत. कंटिन्यू टू लेट गो. फॉरगिव्ह करत असताना आपण अत्यंत अनकंडिशनली म्हणजे कुठल्याही कंडिशन विना कुठल्याही प्रकारचा जर तर न बाळगता आपण फॉरगिव्हनेस करतोय. आय फॉरगिव्ह विलिंगली. एखाद्या व्यक्तीने आपल्याला अत्यंत दुखावलं असेल, वर्षानुवर्ष दुखावत असेल, त्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे आपल्याला त्रास होत असेल, पण आपण हतबल असाल, आपली कोंडी होत असेल, आपण काहीच नसेल करू शकत, आपले हात जणू काही दगडाखाली आहेत, व्यक्तही करता येत नाही, कोणाला सांगताही येत नाही, अशा सगळ्या व्यक्तींना म्हणा थँक्यू. हात जोडून सांगा थँक्यू फॉर डिलिव्हरिंग माय नेगेटिव्ह कर्मास. Thank you for delivering my negative karmas. I am sorry म्हणा. काही जन्मांमध्ये मी तुम्हाला नक्की दुखावलं असेल, म्हणून आज मला ही पॉवरलेस असल्याची फिलिंग आहे. आय एम सॉरी म्हणा. आय एम सॉरी. जेव्हा आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आपण लक्षात घ्यायचं की आपला कर्माचा पट्टा चालू आहे. त्यावेळी शरणागती म्हणा. आय एम सॉरी, मला तुम्ही माफ करा. त्या सगळ्या व्यक्तींना जिथे आपण काहीच करू शकत नाही, हतबलता आपण अनुभवतो, त्या सगळ्या व्यक्तींना म्हणा आय एम सॉरी, आय हर्ट यू, मे बी इन दिस लाईफ टाइम और प्रिव्हियस लाईफ टाइम. प्लीज मलाही माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. टू लॉर्ड्स ऑफ कर्मा, कर्माच्या देवता, लिपिका लॉर्ड्स, जे अकाउंटंट्स आहेत कर्मा देवतांच्या दरबारामध्ये, म्हणा कृपया ह्याची नोंद घ्यावी, माझ्यावरती दया दाखवण्यात यावी, मला चूक सुधारण्याची संधी देण्यात यावी. जनमानसामध्ये अधिकाधिक लोकांचे अश्रू पुसण्याचं, त्यांना बरं करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे. मला माफ करण्यात यावं. पुन्हा एकदा त्या सगळ्यांना म्हणा आय एम सॉरी. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवून त्या सगळ्यांना म्हणा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळू दे, अत्यंत निर्विवादपणे मिळू दे. प्रत्येक जण सुखी, समृद्ध, समाधानी, सद्गुणी, सद्भावना असलेले सत्कर्म करण्याची संधी सतत या सगळ्यांना मिळाली व ते सज्जन आहेतच आणि पुढे अजून होण्याचा प्रयत्न असेल. सो बी इट. विज्युअलाइज करा आपण त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देतोय. म्हणा तुम्ही सगळे सुखी राहा. परमेश्वराच्या दरबारात असलेला उजेड आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणारच आहे. त्याचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळू दे. त्याची दया, त्याची माया, त्याची अगाध शक्ती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. म्हणा पुन्हा एकदा सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी असं म्हणून कट करा लिंक. रिटर्न या, परत या. आणि तीच रूम आपल्याला जास्त ब्राईट वाटायला लागली असेल. राईट. दीर्घ श्वास घ्या. व्हिज्युअलाइज करा
ओंकारात अतिरिक्त ऊर्जा जी आपल्या तयार झाली आहे, परमेश्वराचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद, आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद जे आपल्याला लाभले, ते आपल्या दोन्ही तळपायातना खाली खोलवर जमिनीत जात आहेत. From the base of the spine, soles of your feet. खोलवर गेलेले आहेत, 10-15 फूट खोल गेलेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी म्हणा, आय एम सेफ, आय एम हॅपी, आय एम ग्राउंडेड, आय एम रूटेड, I am healthy, I am rich, and I am happy. So be it. धरती माते या भौतिक जगतातल्या आमच्या सगळ्या आकांक्षा, आमच्या इच्छा, आमचे संकल्प पूर्ण करून देण्यासाठी योग्य तो मार्गदर्शन आणि बळ आम्हाला मिळेल. थँक्यू. मे यू बी ब्लेस्ड. लिंक कट करा. थँक्स गिव्हिंग करूया. अत्यंत विनम्रतेने हे परमेश्वरा, आम्ही आभारी आहोत, आम्ही कृतज्ञ आहोत. We thank you to the Father God, Mother God, Kuladeva, Kuladevata. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे गुरुजन, सगळे थोर संत, होली सेंट्स, सगळे सद्गुरू, सगळ्यांचे गुरुजन, माझे सद्गुरू मास्टर चोआ फुक्सुई, all the great ones, angels of prosperity, love, success, abundance, vipulata, angels of pranic healing, angels for madhurta, lords of karma, आणि आपण सगळे थँक्यू. थँक्यू फॉर द फंटास्टिक सेशन. थँक्यू फॉर द हिलिंग. थँक्यू. आम्हाला आज ही चावी मिळाली. आम्ही शतशः आभारी आहोत. Smile and gently open your eyes. All of you, thank you for joining, inspiring, motivating each other. Thank you. Right. Let's massage Korea. I think there's a lot of energy. Wow. Everybody okay? थोडीसे जरा मानेचा एक्सरसाइज करूया प्लीज. Yeah, there's a lot of energy I can still feel. Let's do some gentle exercise of the neck. 1, 2, 3, 4, 5, 6, slowly 7, 8, 9, 10, 11, and 12. Tonight, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, आणि 12. जिथे आहात तिथे नुसतं जस्ट अपर बॉडी ट्विस्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, आणि 12. गुड. 6:57 होतात. वेळेआधी आज कार्यक्रम संपला. एव्हरीबडी ओके? कोण बोलत नाहीये? हा, म्यूट करायची संधी आपली अजून उपलब्ध झाली नाही. बरं, हे घ्या. राईट. आय होप एव्हरीबडी इज ओके. काय अनुभव होता? यू कॅन शेअर हिअर ऑनलाईन. हाय. येस. खूप छान वाटलं. एकदम फ्रेश. वा वा वा, छान. असं एकदम असं वाटतं की सकाळी सकाळी आपण कसं फिरून येतो, खूप प्रसन्न वाटतं, तसं वाटलं. वा वा, मस्त मस्त, छान. सही वाटला. गुड. ओके. वैशाली भोळे, कसं वाटलं तुम्हाला?
पुढे गेली गोष्ट. येस. Sir, you have to unmute yourself. How are you? Mute to like ठीक है, तो I can't hear you still. Maybe somebody else can give feedback to them. Can you hear me now? Yeah. Better. Yes. Okay. अनुभव खूप सुंदर होता सर. बरेच दिवसांनी मी केलं हे फॉरगिव्हनेस म्हणजे इनर. So it's very nice, fantastic. Thank you very much. Okay, good. I'm very happy. Kiran. Peaceful and very light. Okay, yes, Kiran, thank you. I'm very happy की प्रत्येकाचे अनुभव इथे आपण कॅप्चर करतोय आणि त्या निमित्ताने व्हिडिओ जे पाहणारी लोक आहेत त्यांना सुद्धा मोटिवेट होणार आहे. येस, सपना, यू टू से आत्मा नमस्ते. थँक्यू सर. मी आता जॉब वरून आले आणि जॉईन केलं. मी एवढी थकले होते ना, पण मला आता वाटतच नाही, मी एकदम फ्रेश झाले. जस्ट मी जॉब वरून आले आणि जॉईन केलं. पण आता मला असं वाटत नाहीये की मी जॉब वरून आले एवढे जनरल करून. म्हणजे जनरलला आम्हाला खूप हार्डवर्क असतं, थकायला होतं. पण खूप छान वाटत, एकदम लाईट असं वाटतं आताच मॉर्निंग झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फिलिंग. गुड मॉर्निंग फिलिंग. गुड व्हेरी गुड. छान. ओके, गुड. अजून कोण बोलतंय? ताई, कसं वाटतंय तुला? सुजिताई, मागच्या आठवड्यात तुझी मान दुखत होती. म्यूट काढ बरं. खूप सेशन एकदम मस्त झाला. एवढा छान अनुभव आला ना. ते जेव्हा अजनाचं तू म्हणत होतास ना की फोकस करा, तेव्हा अक्षरशः मला म्हणजे अजनावर लाईट येत होता अगदी अक्षरशः. असं खूप एकदम सुंदर झालं फॉरगिव्हनेस. रिलॅक्स, खूप रिलॅक्स झालं. व्हेरी गुड. व्हेरी हॅपी. ते जाणवत होतं, म्हणजे एकदम असं फिलिंग. हो ना, जाणवत होतं खरंच. Okay, I'm very happy, Nikita. I feel like feather. Oh wow, that's a very good feedback. Nikita, unmute करके. Tai, thank you. Yes. तर मी एक अनुभव म्हणजे कसं, जसं आपण पार्लर Sorry, you have to hold the mic little better. आणि तुझा कॅमेरा तुला ऍडजस्ट नीट करावा लागेल. सर, जसं मी एक एक्झाम्पल देते, फेशियल आपण समजा पार्लर मध्ये जातो आणि एक्सटर्नली वी लुक ब्युटिफुल व्हेन वी कम आउट फ्रॉम द पार्लर. सो इट्स द सेम फिलिंग दॅट इनर म्हणजे आपण पार्लर मध्ये गेलोय आणि आपली इनर पूर्ण ब्युटी आपली एकदम उभारून आली असं. वाव, किती छान. थँक्यू टीचर. खूप छान. मस्त. थँक्यू सर. व्हेरी गुड. निकिता, तुला दुपार फेदर सारखं वाटतंय. हॅलो. हा सर, अगदी खरंच मला फेदर लाईक वाटलं असं एकदम. म्हणजे खूप, म्हणजे मला माझं काही बॉडी आहे असं वाटतच नव्हतं. खूप म्हणजे हलकं आणि एकदम रिलॅक्स आणि फ्रेश फील झालं. मस्त. थँक्यू सो मच सर. खूप सुंदर. थँक्यू. आय एम व्हेरी हॅपी. अर्चना, तू काहीतरी बोलत होतीस. थँक्यू. हलकं वाटतं. छान वाटतं. खूप हलकं वाटतंय. थँक्यू सो मच सर. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. स्वाती, पल्लवी, तुम्ही आहात ना? महिला मंडळ कुठे गेलं? हो सर. गुड. खूप छान झालं सर. हो, खूप छान वाटलं सर. छान होतं सेशन. गुड. ठीक आहे. थँक्यू. आपण थांबूया. सगळ्यांनी वाटलं ना तसं मला पण छान हलकं वाटलं एकदम. अरे वा, तुम्ही आज मला दिसले. व्हेरी गुड. बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही. वा, बरं वाटलं तुम्हाला? हो, बरं वाटलं. छान वाटलं. हलकं वाटलं. वा. व्हेरी गुड.
एकदम असं छान वाटलं, शांत. येस शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं. हा व्हिडिओ आपण हॅलो. YouTube हा 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 सर, तुम्ही ते वेगळ्या आवाजात जरा ओंकार म्हणत होतात ना, या असं वेगळ्या आवाजात एक ओंकार म्हणत होतात ना, त्यावेळेला तर असं वाटत होतं की म्हणजे आपल्या ज्या चिकटलेल्या अशा ज्या काही इमोशन्स आहेत ना, ते इनर बॉडीला असं ते जसं काही असं खरवडून निघतंय असं. मला असं वाटत होतं की ते असं ओढून काढलं जातंय, असं छान वाटत होतं. थँक्यू. थँक्यू. अगदी त्याचा माझा उद्देश पण तोच होता की तो एकदम असा खगरातला ओंकार होता आणि मध्ये उद्देश तोच होता की काढणे खरवडून, राईट. कारण आपण खूप सारा डेटा सेव्ह करत राहतो सारखा, राईट. आणि देर इज लॉट ऑफ समटाइम्स मेनी टाइम्स आपण बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या मनावरती आपला कंट्रोल असतो, पण त्याचा त्रास काही काही वेळेला एखाद्या व्यक्तींचा एवढा काही होत असतो किंवा वागणुकीमुळे काय काय अशा परिस्थितीमुळे होत असतो की त्या इमोशन्स एवढं घट्ट होऊन बसलेले असतात, बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण अधिकाधिक लोकांशी हा शेअर करा. तुम्ही स्वतः सुद्धा तो ऐका ऍज मेनी टाइम्स. जिथून आपलं मेडिटेशन सुरू होत आहे, जवळजवळ 20-25 मिनिटाला सुरू होत आहे आणि ते 10-15-20 मिनिटं चालत आहे. तर त्या भागापासून तो भाग तरी कमीत कमी ऐका. पूर्ण तासभर नाही ऐकलं तरी चालेल, पण तो जो हिलिंगचा जो भाग आहे तो नक्की ऐका. अधिकाधिक लोकांना तुम्ही शेअर करा आणि तुम्ही फीडबॅक दिलात, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहात. तुम्ही जेव्हा या व्हिडिओमध्ये येताय तेव्हा तुम्ही जेव्हा हा शेअर करताय आणि सांगताय की बाबा 19व्या मिनिटाला मी आहे, 20व्या मिनिटाला मी बोलतोय किंवा बोलतेय, तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातले किंवा तुमचे मित्र परिवार जेव्हा तो व्हिडिओ पाहतात ते म्हणतात, अरे हो रे, ही माझ्या घरातली व्यक्ती आणि हिला बरं वाटलं, आणि दे जस्ट फील इवन मोर मोटिवेटेड. त्यामुळे तुम्ही या गुरु कार्यामध्ये, मानव याच्या सेवेमध्ये जे आपण जो हा व्हिडिओ उचललाय त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा ऑटोमॅटिकली सहभाग होईल, राईट. सो थँक्यू. थांबूया का? येस. काय सर? नका नका म्हणताय. ग्रुपवर पण शेअर करा व्हिडिओ. ग्रुपवरती शेअर करेन, ग्रुपवरती शेअर करेन. तुम्ही सगळ्यांनी हा फीडबॅक आपल्या ग्रुपवरती पण टाका, सो दॅट यु नो सम मोर पीपल विल गेट मोटिवेटेड. आपल्याकडे आता बेसिक प्राणिक हिलिंग अजून 4 जण शिकले. पुष्करची आई आहे ऍक्च्युली, म्हणजे मेघनाची आई. किरण मला दिसली होती वाटतं, पाटील नाही दिसली, ज्योती निमकर आणि कुठे गेल्या स्मिता तुपे, हो या त्या आहेत. कसा झाला क्लास? थांबा, नंतर द्या फीडबॅक. ओके, सो थँक्यू. मी रेकॉर्डिंग थांबवतोय, राईट. फील फ्री टू शेअर दिस विथ ॲज मी.